नमस्कार मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि एका मोठ्या संधीची वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। कारण आज आपण नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रियेबद्दल एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। ही भरती प्रक्रिया आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, तेव्हाच तुम्हाला भविष्यातील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, ते जॉईन करा। तिथे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स, पीडीएफ्स, रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील। तसेच आर्टिकल जर रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा यूज करा। मित्रांनो, हवेत गोळीबार न करता आपण थेट पुराव्यांसह बोलणार आहोत। स्क्रीनवर तुम्ही एक अधिकृत शासकीय परिपत्रक पाहू शकता। हे परिपत्रक मुख्यमंत्री महोदयांचा एक 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या अंतर्गत नागपूर महापालिकेने प्रसिद्ध केलेला आहे। या अधिकृत दस्तावेजानुसार सध्या नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी हे आहेत। या महानगरपालिकेच्या कामाचा नवीन आकृतिबंध म्हणजेच कामाचे स्वरूप आणि पदांची रचना देण्यात आलेली आहे। 8 डिसेंबर 2023 रोजी शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे हे। तसेच यातील अग्निशमन आणि आणीबाणी विभागाचा आकृतिबंध यापूर्वीच म्हणजे 3 मे 2016 रोजीच मंजूर झालेला आहे। खूप महाग आहे। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहू शकतात किंवा वाट पाहत असाल, ती म्हणजे एकूण पदे किती आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊ नये का, नागपूर महानगरपालिकेत एकूण 17,981 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। होय, जवळपास 18,000 पदांचा हा मोठा आकडा आहे। चला तर मग कोणत्या गटात किती पदं आहेत हे आपण सविस्तर समजून घेऊया। आता आपण गट अ बद्दल पाहूया, ज्याला ग्रुप ए म्हणलं जातं। या वरिष्ठ गटात एकूण 61 संवर्ग असून प्रशासनाने यासाठी 309 पदे मंजूर केलेली आहेत। आणि गट ब या गटासाठी 31 संवर्ग आणि 229 मंजूर पदे आहेत। गट क कडे पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। गट क मध्ये तब्बल 102 संवर्ग आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे 6,534 पदं यामध्ये मंजूर आहेत। लिपिक, तंत्रज्ञ यांसारख्या पदांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी बनू शकते। गट ड मध्ये पाहिलं तर या गटात 11 संवर्गासाठी सर्वाधिक म्हणजे 10,909 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। आता अशी सर्व गट मिळून एकूण 205 संवर्गासाठी तब्बल 17,981 म्हणजे जवळपास 18,000 एवढी अवाढव्य पदसंख्या नागपूर महानगरपालिकेत मंजूर झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता जपण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेने हे सर्व आकृतिबंध आणि पदांचे तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑलरेडी प्रसिद्ध केलेले आहे। तुम्ही तिथेही पाहू शकता, व्हेरीफाय करू शकता। सर्वात महत्त्वाची आणि कौतुकास्पद बाब आहे ती म्हणजे या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणांच्या मूल्यांकनात महानगरपालिकेला 86 गुण मिळाले आहेत आणि त्यांची वर्गवारी विशेष प्रशंसनीय म्हणजे स्पेशली कमेंडेबल अशी करण्यात आलेली आहे। यावरून आपण अंदाज लावू शकतो की प्रशासकीय कामकाज किती वेगाने सुरू आहे। आता याच्यामध्ये निष्कर्ष आणि आवाहन काय आहे ते पाहूया। तर मित्रांनो, जसे आपण सुरुवातीलाच पाहिले की ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। एवढी मोठी पदे जी आहेत ती मंजूर असल्यामुळे जाहिरात कधीही येऊ शकते। त्यामुळे आता वेळ वाया न घालवता तुम्ही तुमच्या अभ्यासाचा वेग जो आहे तो दुप्पट करा। आपल्याला काही महिन्यातच अगदी याची जी जाहिरात आहे ती पाहायला भेटेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला या भरतीबद्दल अजून काही शंका असतील तर त्याही विचारा, काही प्रश्न असतील तर तेही विचारा। अशाच एकदम अचूक आणि खात्रीशीर अपडेटसाठी सर्वात आधी जर मिळवायचे असतील तर आपल्या चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर नक्की करा। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत अभ्यास करत राहा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।